नमस्कार मित्रांनो, मी संतोष फटांगरे. काय झालं, आजचा एक नवीन टॉपिक आलाय सहजगत्या. एक मित्र आहे माझा, त्या मित्राने एक इमेज पाठवली व्हॉट्सअपला. एक इमेज पाठवली आणि मला म्हणे, संतोष ते इमेज बघ आणि ते इमेज बघून मला सांग की ती इमेज आहे. ती इमेज बघून येणार काय दिसतं तू मला सांग बरं म्हणे. फोन चालूच राहू दे. मी फोन चालूच ठेवला, ती इमेज झूम करून बघितली की एखादं कुठेतरी खोदकाम चालू आहे आणि खोदकाम चालू असताना वाहतुकीमध्ये एक दगड आहे मोठा, एक डोंगर पोखरतायत आणि तो मोठा दगड हवेत उडताना मला दिसला. मी त्याला ते सांगितलं की बाबा अरे असं असं दिसतंय मला की एखादा दगड आहे ना काहीतरी ट्रॅव्हलिंग मधून उडालाय आणि तो हवेत आहे आणि त्याचा फोटो कॅच केलाय आणि तो तुम्हाला सेंड कर. अरे वा म्हणे संतोष, बरोबर बघितलंय तू, पण आता एक काम कर म्हणे, हीच इमेज आहे ना उलटी कर. आता ही इमेज उलटी केल्यानंतर बघा बरं कशी दिसते. म्हणजे लक्षात आलं असेल मित्रांनो तुमच्या, बघा तो दगड हवेत उडत नव्हता. ऍक्च्युली तो दगड एक डबकं आहे, एक छोटस तळ आहे आणि त्या तळ्यामध्ये तो दगड पडलेला आहे आणि त्याची शॅडो दिसते आपल्याला. इतकी सिंपल भूमिकेत त्याने मला सांगितलं आणि मग मला म्हणे की तू सांग बरं आता याच्यातून तुला काय समजलं. मला जे समजलं मित्रांनो ते शेअर करतो. ऍक्च्युली काय होतं, आपल्या फॅमिलीमध्ये असेल म्हणजे नवरा बायकोची भांडणं असतील, आई वडिलांची भांडणं असतील, भाऊ भावांची भांडणं असतील, भाऊ बहिणींची भांडणं असतील किंवा आपल्या एम्प्लॉयर मध्ये वाद असतील, आपल्या फर्म मध्ये वाद असतील. हे सगळे वाद कशामुळे होतात? एक छोट्याशा गैरसमजामुळे होतो. एक छोटासा गैरसमज दिसताना पहिल्या इमेज मध्ये काय वाटलं हो आपल्याला की एक दगड आहे तो हवेत उडालेला. ऍक्च्युली तसं होतं का? अजिबात नव्हतं. तो दगड हवेत नसून तो दगड एक तळ्यात पाण्यामध्ये तो दगड ठेवलेला आहे किंवा तो दगड तसा राहिलेला आहे. मित्रांनो, ह्याच गोष्टी आपल्या जिथं जिथं आपले वाद झालेले असतात, जिथं जिथं आपले क्लेशेस निर्माण झालेले असतात, हे सगळे क्लेशेस निर्माण होण्याचं एकमेव कारण आहे फक्त आणि फक्त गैरसमज. आपल्या बघण्याचा नजरिया कसा आहे ना समोरच्याकडे आपण कोणत्या नजरेने बघतो ना तशीच प्रतिमा त्याची आपण आपल्या मनामध्ये छापत असतो आणि ज्या वेळेस त्याची प्रतिमा तशी आपण छापतो तसाच तो आपल्याला दिसतो. मग तो चांगला जर प्रतिमेचा जर आपण आपल्या मनामध्ये विचार केला किंवा आपली जर मनामध्ये त्याच्याविषयीची प्रतिमा चांगली असेल तर 100% तो चांगलाच दिसतो. आणि जर ती प्रतिमा थोडीशी जरी खराब असेल तरी तो असा हवेत असलेला दगडासारखा वेगळा आणि वाईटच दिसणार. मित्रांनो, ह्या व्हिडिओ मधून मला फक्त एवढंच क्लिक करायचं होतं की सहजगत्या आपल्या जीवनामध्ये एक छोटे छोटे गैरसमज येतात आणि ते छोटे गैरसमज आपली फॅमिली असेल, आपले कोणत्या मित्र परिवारामधले रिलेशन्स असतील किंवा आपल्या एम्पायर मधले एम्प्लॉईज मधले वाद असतील, जे छोट्या गैरसमजामुळे ना पूर्णच्या पूर्ण एम्पायर, पूर्णच्या पूर्ण फॅमिली, पूर्णच्या पूर्ण रिलेशनशिप आपलं ब्रेक करू शकतात. म्हणून मित्रांनो, हे गैरसमज बदलून आपल्याला नवीन वाटचाल सुरुवात करायची. म्हणजे मित्रांनो, समोरच्याची इमेज आपल्या मनामध्ये कशी ठेवायची? 100% चांगली ठेवायची. आणि जर इमेज त्याची जर आपल्या मनामध्ये 100% जर चांगली ठेवली ना तर काय होतील? गैरसमज दूर होऊन जातील, भविष्य चांगलं होईल, त्याच्याबरोबरचे रिलेशन्स आपले चांगले होतील. ते एम्प्लॉईज असू द्यात, फॅमिली असू द्यात किंवा मित्र असू द्यात, या सगळ्या सेक्टर मधले जर रिलेशन जर चांगले झालेत ना तर 100% आपण बघून ग्रो होतो. दुसरी गोष्ट, आपल्या समाधानासाठी, आपल्या मानसिकतेसाठी ह्या गोष्टी फार गरजेच्या आहेत मित्रांनो. ह्याच गोष्टीमध्ये आपली कमतरता होते. गैरसमज ज्या वेळेस आपले होतात ना त्या वेळेस आपण शांततेत राहून त्याचा जर पॉझिटिव्ह विचार केला तर 100% चांगली गोष्ट होईल का नाही मित्रांनो? 100% चांगली होईल. सगळ्या बाबतीतले रिलेशन जर मेंटेन ठेवायचे असतील आणि जर आपल्याला वाटत असेल की आपली इमेज त्याच्या नजरेमध्ये चांगली असावं, त्यांनी आपल्याला खूप चांगलं मानावं, तर त्याची इमेज सुद्धा आपल्या नजरेमध्ये, आपल्या अंतर्मनामध्ये चांगलीच ठेवण्याचा जर आपण प्रयत्न केला तरच आपली पण इमेज तो त्याच्या मनामध्ये चांगली ठेवेल. ते एम्प्लॉईज, रिलेशन्स, मैत्री आणि फॅमिली या सगळ्यांसाठी बंधनकारक आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.